ओळखतो. तर बल्लभ काका आणि सुमन काकू असे आणि बल्लभ काका आता अमेरिकेत आहेत आणि बल्लभ काकांना 2 मुलं वामन नवाथे आणि चंदाताई म्हणजे चंदा मिश्रा. पण हे दोघंही अमेरिकेला स्थायिक झालेले आणि बल्लभ काका त्यांच्याच बरोबर राहतात. नंतर सगळ्यात लहान काका आमचे श्याम काका, ज्यांचं नाव विनायक पण आहे, म्हणजे विनायक नवाथे, पण त्यांना श्याम काका या नावानेच आम्ही ओळखतो. श्याम काकांना एकच मुलगा जो सगळ्यांना माहिती आहे, त्याचं नाव हर्षवर्धन नवाथे. तर हर्षवर्धन मुंबईला असतो, पण तो येणार होता असं मला बऱ्याचदा म्हणाल, पण लास्ट मोमेंटला त्याला काही जमलं नाही म्हणून तो येऊ शकला नाही. आज नाही तर आज आला असता. तर हे एक छोटंसं परिचय जे आपल्या पूर्ण फॅमिलीचं आपण ते केलं. याच्यानंतर पुढची फॅमिली असं मोठे सर्वात जी पहिली पिढी जे सदाशिव दत्त म्हणत सगळ्यांना, त्यानंतर रामचंद्र नवाथे, त्यानंतर शंकरराव नवाथे. ते शंकरराव नवाथे त्यांच्या सगळ्यात मोठ्या कुसुम सप्रे ना, कुसुम सप्रे, त्यानंतर मनोहर, त्यानंतर आनंद काका साधना काकू त्यांचे आहेत, प्रभात दादा श्यामलवणी, मनोज वैशाली आणि त्यांचे प्रणय प्राची. हॅलो, नमस्कार. मी प्रभात नवाथे. माझ्या वडिलांचं नाव आनंद शंकर नवाथे. माझा एक भाऊ आहे मनोज नवाथे आणि 2 बहिणी, वंदना नवाथे आणि रंजना नवाथे. एक भोपाळला असते, एक जबलपूरला असते. माझी मिसेस श्यामला नवाथे, ती 2020मध्ये तिला जहाजना झाली. ती सेंट्रल शाळेमध्ये टीचर होती. खूप ॲक्टिव्हिटीज राहत होती, अँकरिंग वगैरे खूप छान करत होती महाराज समाजवरमध्ये. माझे मोठा मुलगा प्रणय नवाथे, ती पण मिसेस, आणि एक मुलगी अपूर्वा नवाथे, ती विशाखापट्टणमला असते. कल्पनाला देखील. हॅलो, माझं नाव प्रणय नवाथे, माझ्या बायकोचं नाव प्राची नवाथे. मी सध्या हैदराबादमध्ये आहे, हैदराबादमध्ये वर्किंग करतो आहे. मी सध्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीमध्ये. अजून माझं मूळ इकडे जबलपूरचंच आहे, जबलपूरमध्ये जन्म झाला. बाकी सगळे मला जबलपूरमध्ये सगळे ओळखतात, मी जे सगळे आहे सगळे ओळखतात. बाकी हे चांगली संधी मिळाली की बाकी जे दुसरे जागेमध्ये राहतात नव्हते त्यांच्याशी संधी मिळाली. ते आत्ता मी हैदराबादला आलो होतो तर महेश काका अजून काकूची भेट झाली, तर आम्हाला माहिती पडलं असं. हां, अजून ज्योती आत्याशी, पण ज्योती आत्याचं माहिती होतं, पण ज्योती आत्याचं असं असं की लक्षात नव्हतं की मला, पण आईला माहिती होतं, पण मला एकदम लक्षात नव्हतं. तर नंतर माहिती पडलं की हां ज्योती आत्याकडून. तर असं हे चांगली संधी मिळाली की आपल्याला सगळ्यांना एक भेट घ्यायला, अजून सगळ्यांशी मिळायला एक चांगली संधी होती. तर हे मनापासून आभार सगळ्यांना. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी प्राची नवाथे. मी आधी सॉफ्टवेअर इंजिनियर होते, आता सध्या मी जॉब क्विट केलं आहे आणि इथे येऊन सगळ्यांना भेटून खूप छान वाटतं आहे. आणि आय रिक्वेस्ट की ऑल द ऑर्गनायझर्स की असे इव्हेंट्स पुढे पण घ्यावे आणि आम्ही सगळे असेच पुन्हा भेटू. थँक्यू. हॅलो, हां, शंकरराव नवाथे यांच्या 2 मुली, रंजना तुंगार आणि वंदना मनू, है ना, देव, है ना. त्यानंतर दुसरे शरद सुलभा, त्यांचे मुलगा म्हणजे आलेले विनायक आणि माधुरी, ते सांगते. माझं नाव विनायक शरद नवाथे, शरद शंकर नवाथेचा मुलगा. आणि आम्ही जबलपूरनं 1970मध्ये जबलपूर सोडलं आणि इगतपुरीला गेलो. वडील इगतपुरीलाच होते, इगतपुरी रिटायर झाले ते. मी सिक्युरिटी प्रेसला होतो आणि आत्ता 3 वर्ष रिटायर झालो. मला 2 मुलं आहेत, सुमित नवाथे आणि धनश्री नवाथे. पण ते दोघंही बंगलोरला असतात, पण काही अर्जंट कामामुळे जमलं नाही त्यांना यायला, पण मग त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे. माधुरी नवाथे,
मृणाल वहिनीने जसं सांगितलं की त्यांची आई त्यांना म्हणाली की तू सासरी गेली आणि माहेर विसरली, तसंच माझ्या बाबतीत झालं आहे. म्हणजे आता आमची जबलपूरमध्ये कोणाशीच ओळख नव्हती आणि आमच्या लग्नाच्या वेळेला श्यामला वहिनी आल्या होत्या, कल्पना आली होती, गुड्डी आली होती आणि ज्योती काकू आल्या होत्या, हे विजया काकू आल्या होत्या. आणि मग विजया काकू आल्यानंतर आमचं लग्न झाल्यानंतर सुमित जेव्हा झाला तर तेव्हा त्या बारशाला आल्या आणि त्यांनी आम्हाला म्हटलं जबलपूरला या, म्हणजे तिथे आलं तुला सगळ्या नवाथ्यांची ओळख करून दे. आणि आम्ही जेव्हा इथे जबलपूरला आलो तेव्हा पाहिलं की अरे बापरे भरपूर मोठा परिवार आहे आणि खूप छान, कारण आम्ही एकटेच फक्त नाशिकला असल्यामुळे बाकीच्या नवाथ्यांची आमची काहीच ओळख नव्हती आणि त्यांच्यामुळे आमच्या सगळ्या नवाथी फॅमिलीची ओळख झाली आणि आम्हाला छान वाटलं म्हणजे सगळ्यांकडे भेटायला आणि सगळ्यांनी आमच्याकडे यावं अशी आमची इच्छा आहे, तर सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न करा. आम्ही दोघं बहीण भाऊ, म्हणजे माझी बहीण आहे ती नागपूरला असते, विजया अवधे म्हणून, ते सांगायचं राहिलं. अच्छा, नवरात्र तुमच्याकडे असतात. अच्छा, छान सांगितलंय, म्हणजे तेव्हा एकत्र होता येईल. म्हणजे विजया काकू म्हणजे इथे नवरात्र जेव्हा व्हायचं, हा, आपल्या घराण्यामध्ये एकाचकडे नवरात्र व्हायचं ना, तर आम्हाला असं वाटायचं की आम्ही इकडे येऊ शकत नाही जबलपूरला, तर मग आपल्याकडे पण असं झालं पाहिजे. मग म्हणून आम्ही ठरवलं करूया, पण आता करायचं तर मोठं कोणाला विचारायचं. मग आम्ही विजया काकूंना विचारलं कशा पद्धतीने करायचं आणि त्यांनी सांगितलं, मग त्याप्रमाणे आम्ही करायला सुरुवात केली. पण करण्यात खरंच खूप आनंद वाटतो, म्हणजे हे नवरात्र जे करतो ते नवरात्र करण्यामध्ये. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कधी आम्ही नाशिकला असतो, कधी आम्ही बँगलोरला असतो, जिथे असतो तिथे आला तरी चालेल, पण या छान वाटेल. याच्यानंतर कमलाकर काका आणि उषा काकू आलेले आहेत आणि त्यांच्या मुली भारती महादेवकर, कल्पना किंगरी आणि कांचन कोठारी आणि त्यांचा मुलगा सून पंकज पूजा आणि त्यांची मुलं वेदांत सारंग. घेऊन बसवून